मेलघाट के रानीगांव घाट में हुए दर्दनाक सड़क हादसे के बाद राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे आज घायलों से मिलने अस्पताल पहुंचे। उन्होंने घायलों का हालचाल जाना, परिजनों को सांत्वना देते हुए अधिकारियों को बेहतर इलाज सुनिश्चित करने के निर्देश दिए। साथ ही मेलघाट के खराब रास्तों की मरम्मत और नियमित एसटी सेवा शुरू करने के लिए सरकार से पहल करने की बात भी कही है। देठ तलाई ते राणीगाव या रस्त्यावर एका पिकअपमध्ये 15 लोक प्रवास करत होते आणि चढावावर चढता चढता ते पिकअप चढू शकले नाही आणि उलट वापस घसरायला लागली आणि ती दरीमध्ये कोसळली आणि त्यामुळं अनेक गंभीर अवस्थेमध्ये रुग्ण जनरल हॉस्पिटल अमरावतीमध्ये सामान्य रुग्णालयात भरती आहेत. एका मुलाचे दोन्ही पायाचं एका पायाचं ॲम्प्युटेशन करावं लागलं. बाकीच्या रुग्णांना रक्त वगैरे चढवून त्यांना त्या शॉकमधून बाहेर काढण्यात आलं. आता दोन रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. परंतु डॉक्टर मंडळी अतिशय मेहनतीने त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आहे आणि तो रस्ता सुद्धा तातडीनं पूर्ण व्हावा आणि त्या रस्त्यावर अवैध वाहतुकीच्या ऐवजी एसटीची वाहतूक नियमितपणे सुरू व्हावी यासाठी सुद्धा मी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, विनंती केलेली आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये बरेच वेळा या रस्त्याची दुरुस्ती जंगल खात्याच्या नियमामुळे प्रलंबित राहते. तो अडथळा निश्चितपणे दूर करणं अत्यावश्यक आहे.